आता बघा पब्लिक फायनान्स आपण मागचा टॉपिक बघितलाय. पब्लिक फायनान्स साठी जे फ्युलचं गरज असते सरकार चालवण्यासाठी ते इंधन कशात येतं? टॅक्स म्हणून येतं. आता सुरुवातीला टॅक्स हा शब्द जो आहे तो लॅटिन शब्दापासून आलेला आहे. आपण ते बोगेट बघितलं, बोगेट बजेट कुठून आलाय? फ्रेंच पासून आलाय. हे टॅक्स तो कशापासून आलाय? लॅटिन पासून. फक्त सुरुवातीच्या टॉपिकच्या नावाची जी टर्मिनॉलॉजी आहे तेवढंच फक्त लक्षात असू द्या, बाकी जास्त काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. टॅक्स म्हणजे आय इस्टिमेट, म्हणजे कर दिया लोकांना वित्तीय बाबी कायदेशीर पद्धतीने जो आकारलेला कर आहे. आता ह्याच्या आधी काही कर नव्हता का? ज्यावेळेस पासून आहे ना राज्य ही संकल्पना अस्तित्वात आली. आता राज्य म्हणजे स्टेट, स्टेट कुठल्या पद्धतीचं असू शकते? हुकुमशाही असू शकते, तिथं मोनर्क असू शकते, किंवा मग इथं डेमोक्रेट असू शकते. राज्य कशा का पद्धतीचं असं नाही, राज्य चालवायचं म्हणल्यावर त्याला काय लागणार आहे? टॅक्स लागणार आहे. मग ते लोकशाही असू दे, हुकुमशाही असू दे, किंवा मग राजशाही असू दे, सगळीकडे टॅक्स होतात. फक्त लोकशाहीमध्ये काय फरक आहे? तर लोकशाहीमध्ये कायदा करून टॅक्स आकारला जातो. हुकुमशाही आणि राजशाहीमध्ये कायदा करायची गरज नाही, एवढाच फक्त फरक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राज्य व्यवस्थेने कर दिया लोकांच्या वित्तीय बाबीवर कायदेशीर आकारलेला बारमाजी कर हा कुठल्या फक्त लोकशाहीसाठी हा लागू आहे. आधीचे राजा काय असं कायदा बिदा काय करत नव्हते, त्यांच्या मनात येईल तेवढं सांगायचे, त्यांच्या मनात आलं तर माफ पण करायचे, ते खुश झाले. तर हे सगळं डेफिनेशन लोकशाहीसाठी. कर म्हणजे ऐच्छिक देणगी असते का? कुणाला कर देऊ वाटतंय ते? म्हणजे काही जण असतील कर देणारे स्वतःहून, पण ऐच्छिक नसते सहसा ते सक्तीची वर्गणी असते, सक्तीने ते जमा करायचं असतं. Taxation is the primary source of income for the government. Tax revenue can be regarded as one of measure of the degree to which of the government controls the economy resources. आता प्रायमरी सोर्स का म्हणलंय? तर गव्हर्नमेंटचे इतर पण सोर्सेस आहेत. गव्हर्नमेंटचे स्वतःचे कंपन्या आहेत, गव्हर्नमेंट स्वतः काही गोष्टी रन करतं, गव्हर्नमेंट काय काय ठिकाणी इन्व्हेस्ट पण करतं. मात्र त्याला प्राथमिक जो फ्युल मिळतं ते कुठून मिळतं? टॅक्स मधूनच मिळतं. मग ते डायरेक्ट इनडायरेक्ट असू दे. आता चाणक्यचं उदाहरण दिलंय आणि ह्याच्यावर प्रश्न पण आलेला होता, मागच्या वर्षी झाला होता. कर संकलन म्हणजे कशा पद्धतीने असलं पाहिजे? तर फुलातून मध गोळा करतात मधमाशा, त्या पद्धतीने केलेले. म्हणजे राज्य सरकारनं सुद्धा, म्हणजे राज्य ह्याचा अर्थ काय? तर स्टेट आहे. स्टेट मध्ये सगळे येणार आहे, केंद्र किंवा राज्य जे गव्हर्न करतं त्याला स्टेट असं म्हटलं जातं. त्यांनी मधमाशी ज्या पद्धतीने फुलातून मध गोळा करते त्याला जेवढं पाहिजे असते तेवढंच घेते, जेणेकरून त्याचं परागीभवन पण होतं, म्हणजे दोघांना पण फायदा होतो. फुलाला फायदा आहे का त्याचा? मधमाशीचा आहेच की, त्यानं मध त्यासाठीच तयार केलं असतं, ते पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी. त्यामुळे चाणक्याने तसं उदाहरण दिलं आणि या उदाहरणावर प्रश्न पण आलेला आयोगाचा. कालबटचं पण उदाहरण दिलेलं आहे. त्याने काय सांगितलं? पक्षाची पेशी अशा प्रकारे कापावी ती कमी ओरडला पाहिजे. म्हणजे लोकांना गपचूप त्यांनी जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. जर जास्त लोकांनी विरोध केला तर मग सरकारला ते धोकादायक आणि लोक काम पण करणार नाही. मी मागं पण सांगितलं की जर तुम्ही 70-80% कर घेतला तर लोक कशाला कमवतील? सरकारला सगळं द्यायचंय म्हणलं. त्यामुळे ते योग्य पद्धतीने असले पाहिजे. यासाठी मग लाफर नावाचा अर्थतज्ञ आणला. आता आर्थर लाफर जो आहे त्या अर्थतज्ञाने लाफर कर्व मांडला, त्यामध्ये 0 ते 100%. आता हे वर्गीकरण कसं आहे बघा. जर समजा 0% घेतला कर तर सरकारची तिजोरी रिकामी राहील. 100% घेतला तर सरकारची तिजोरी रिकामी राहील. कसं? तर सगळ्यांना कर 100% सरकारच ओढून घेत असेल तर कोण काम करेल? कोणच कामाला जाणार नाही ना. आता बघा ह्याच्यामध्ये आहे ना, सरकारने एक ऑप्टिमम मॅक्झिमम पॉईंट ठेवला, मॅक्झिमायझिंग करणारा पॉईंट. तर त्यामध्ये सरकारची पण तिजोरी राहील आणि लोकांची क्रयशक्ती, लोकांची जी क्रयशक्ती आणि इच्छा आहे ती सुद्धा काम करायची जास्त असेल. आता आपण कर घेताना 30% घेतोय. आता ही जो कर आहे तो आधी 50च्या वर असायचा, त्यामुळे कर बुड वगैरे वगैरे अशा गोष्टी असायच्या. आपण काय करतोय? टॅक्सचा बेस वाढवतोय, जास्तीत जास्त लोकांकडनं कमी टॅक्स घ्यायचा, प्रत्येकाला त्यामध्ये सहभागी व्हायला लावायचं, जेणेकरून आपल्याला ते उत्पन्न वाढेल. मग ती पॉईंट त्यानं काढला ह्यामध्ये ग्रोथ मॅक्झिमायझिंग पॉईंट आहे. हे तर जर आपण कर वाढवत गेलो, समजा 2%, 5%, 10%, 20%, 30% पर्यंत नेला तर इथं मॅक्झिमायझिंग पॉईंट सापडेल. त्याच्यानंतर आपण 35, 40, 50 केला तर तिजोरी कमी कमी भरेल, कारण लोकांना एवढं कर द्यायचं नाही. एक तर लोक कर लपवतील, नाहीतर लोक काम करणार नाहीत. या दोन गोष्टीमुळे सरकारची तिजोरी भरणार नाही. त्यामुळे रिजन ऑफ डिक्लाइनिंग रेव्हेन्यू आहे, रिजन ऑफ इन्क्रीजिंग रेव्हेन्यू आहे. तर असा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे जिथं मॅक्झिमम रेव्हेन्यू आपल्याला येईल, तर ते पर्सेंटेज शोधायचे. आपण फक्त आता डायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत किंवा इन्कम टॅक्सेसच्या बाबतीत जर बोललं तर मग 30% हा जर पॉईंट आहे तो भारत सरकारला सापडलेला आहे. त्याच्यावर काही सेस आणि सरचार्जेस घेऊन 34च्या आसपास, 34-35च्या दरम्यान कुठेतरी जातो श्रीमंत लोकांसाठी जो आकारला जातो, तो मॅक्झिमायझिंग पॉईंट आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त वाढवला, 40-45 केला, तर त्यानंतर आपला रेव्हेन्यू कमी होत जाईल, कारण लोक मग कर लपवतील किंवा मग
त्यामध्ये ते कामच करणार नाहीत. हे जे पुस्तकात दिलंय तो ऍक्च्युली असा आहे, असं पूर्ण गोल नाही तो. ऍक्च्युअल कर असा आहे तो, कुठेतरी मध्ये पॉईंट असा आहे. 50% ठेवला तरी तो कमी होऊ शकतो, 50% इथं कुठेतरी. तो टी पॉईंट दिलाय सरांनी मुद्दामून. तो टी पॉईंट म्हणजेच मॅक्झिमम कर गोळा होऊ शकेल असा. आता कर आकारणीचं प्रायमरी कार्य काय, प्राथमिक कार्य काय, तर सरकारला महसूल गोळा करणे. हा एकच नाही तर इतर पण कार्य आहेत त्याचे. त्याच्यामध्ये त्याला 4R असं म्हणतात. 4R मध्ये काय, तर पहिला आहे रेव्हेन्यू. सगळ्यात पहिलं काम कुठलं आहे, सरकारला महसूल मिळतं. दुसरं काम काय, तर रिडिस्ट्रीब्युशन. अंबानीकडनं 30% घ्यायचे आणि आपल्यासारख्या गरिबांना स्टायपंडच्या स्वरूपात द्यायचे. हे काय रिडिस्ट्रीब्युशन आहे ना. आपल्याला ज्या योजना राबवतात, रेशन दुकान असेल, रोड असेल, लाईट असेल, किंवा आपल्याला शिष्यवृत्त्या ज्या मिळतात, हे सगळं कशात नाही तर रिडिस्ट्रीब्युशन. श्रीमंताकडनं घेऊन आपल्यासारख्या वंचित लोकांना ते वाटायचे, रिडिस्ट्रीब्युशन. रिप्राइसिंग, आता दारू आहे. दारू जर टॅक्स जर काढला तर गोव्यात बघा. आता म्हणजे कंपॅरिझन साठी सांगतोय फक्त. गोवा असेल, सिक्कीम असेल, जिथं टॅक्स फ्री म्हणजे कमी टॅक्स आहे तिथं. एक दारूची बाटली तिथं 100 रुपयाला भेटत असेल तर आपल्याकडे 200 रुपयाला भेटते. तिचं मेन उद्देश काय, रिप्राइसिंग. सिगरेट असेल त्याच्यावर सुद्धा टॅक्स वाढवलेला असतो, त्यामुळं ते महाग पडतील लोकांना आणि ते कमी कन्झ्युम करतील. त्यासाठी रिप्राइसिंग हे त्याचं वेगळा उद्दिष्ट आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन, आता हे आपल्या भारतात लागू नाहीये. आधी कसं असायचं, इंग्रजाच्या काळात जे कर देतात त्यांनाच मताधिकार असायचा. आता हा जो स्मिथ आहे आणि त्याच्या विचारानुसार त्यानं जे व्यवस्था बघितली त्यानुसार सांगितलं, आपल्या भारतात आता कर देण्यासाठी कर देणारे जे लोक आहेत त्यांना जर रिप्रेझेंटेशन मिळतं का, तर असं काय नाही. आपल्याकडे अडल्ट फ्रँचायझी आहे, प्रत्येक प्रौढ मताधिकार आपण लागू केलेला आहे. मग महिला, पुरुष, जात, धर्म हे काहीच त्यामध्ये बघत नाही. सिटीजन असलं तर त्याला मताधिकार मिळतो. मात्र काही विशिष्ट तरतुदी केलेल्या आहेत आपण कर देणाऱ्याला. जसं तुम्ही क्रेडिट कार्ड मागायला जा, तुम्ही टॅक्स भरत नसाल किंवा तुमच्याकडे पेमेंट स्लिप नसेल तर तुम्हाला ते उभं पण करणार नाही. आणि जर तुम्ही टॅक्स भरत असाल, तुम्ही पेमेंट स्लिप असेल, त्याला माहित जरी पडलं तर मॉलमध्ये जा, नाही तर पेट्रोल भरायला जा, तुमच्या मागे ते अर्धा किलोमीटर पळतील. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या कर भरणाऱ्याला विशेष सवलत आहेत. आता इतर काही त्यांनी तत्व सांगितलेले आहेत, हे तर आहेतच. आता ऍडम स्मिथनं जे कॅनन सांगितले त्याच्यामध्ये कॅनन ऑफ इक्विटी आहे. कर आकारणी कशी पाहिजे, तत्व कशी पाहिजे किंवा अटी कशी पाहिजे. इक्विटी, इक्विटी आणि इक्वेलिटी मध्ये फरक काय. इक्वेलिटी काय करतं, माझ्याकडे 100 रुपये असतील, ते मी 10 जणांना 10,000 रुपये वाटले, ती काय झाली इक्वेलिटी. इक्विटी म्हणजे काय, तर एखाद्याला जास्त पैशाची गरज आहे तर त्याला मी 30 रुपये दिले, एखाद्याला 20 दिले. 4 जणांना गरज नाही त्यांना मी 1 पण रुपया दिला नाही. बाकीचे जे राहिले त्यांना मी बरोबर वाटले, तर ही झाली इक्विटी. ज्यांना जेवढा गरज आहे तेवढा त्यांना वाटा द्यायचा, तर इक्विटी म्हणतो आपण. रिझर्वेशन वगैरे सगळ्या सिस्टम कशावर बेस्ड आहे, इक्विटीवर बेस्ड आहे. इक्वेलिटी म्हणजे सगळ्यांना समान वाटणे, त्याला इक्वेलिटी असं म्हणतात. त्यानंतर पुढचं ते कॅनॉन ऑफ सर्टन्टी, म्हणजे किती कर भरायचा तो फिक्स असला पाहिजे. असं काय रॅन्डम नसतो, प्रत्येकाला ठरवून दिलेलं ना. तुमचं एवढं उत्पन्न असेल तर 5%, 10%, 15%, 20%, ही जर सर्टन्टी आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही दुधावर, डेअरी प्रोडक्ट्सवर किती द्यायचा, अन्नधान्यावर किती द्यायचा, ज्वेलरीवर किती द्यायचा, सोन्यावर किती द्यायचं ठरलेलं आहे ना, सर्टन्टी असं म्हणतात. त्यानंतर कन्व्हिनन्स, कर भरणं सोपं पाहिजे, त्यामुळे सहज आणि सुगम हे दोन फॉर्म आहेत. लोक स्वतःचा आयटी रिटर्न फाईल करू शकतात. ते कन्व्हिनियन्स असलं पाहिजे, कन्व्हिनियंट असलं पाहिजे. कॅनन ऑफ इकॉनॉमी, आता कर संकलनामध्ये आहे ना, एक त्याच्यामध्ये कर जमा करण्यासाठी किती खर्च लागतो ते महत्वाचं. काय काय कर असं असायचे की तुम्हाला मिळतात 10 रुपये, चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला. त्यामध्ये आहे ना, कर 10 रुपये मिळतोय, तुम्हाला खर्च 12 रुपये होतो तो जमा करण्यासाठी, मग काय उपयोग नाही. तर त्यामध्ये इकॉनॉमी पण महत्वाची आहे. त्यानंतर कॅनॉन ऑफ प्रोडक्टिव्हिटी, आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर लोकांची पण उत्पादकता वाढली पाहिजे. लोकांची उत्पादकता वाढली पाहिजे, नाहीतर मग काय होईल की तुम्ही जास्तच कर घ्याल तर लोक काम करायचं सोडून देतील किंवा त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. जर समजा एखादी गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही जास्त कर आकारला तर त्याला त्याचा जर तोटा झाला तर लॉंग टर्म मध्ये सरकारला त्याचं नुकसान आहे. आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे हे सुद्धा सरकारचं काम आहे. त्यानंतर कॅनन ऑफ इफिशियन्सी,
आता कॅनोन ऑफ इफिशियन्सी म्हणजे काय, तर कर आपण लाखेरमध्ये बघितला तो पॉईंट. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे, अर्थव्यवस्था ग्रोथ केली पाहिजे, त्याला कॅनॉन ऑफ इफिशियन्सी म्हणतात. इफिशियंटली अर्थव्यवस्था वाढली पाहिजे. नंतर कॅनॉन ऑफ न्यूट्रलिटी. आता न्यूट्रलिटी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेताना कुठलीही बाधा नसली पाहिजे, गरीब श्रीमंत किंवा कुणाला फेवर करायचं असं त्यामध्ये नसलं पाहिजे. कॅनॉन ऑफ न्यूट्रल, न्यूट्रल नियम त्याच्यामध्ये लागू केले पाहिजेत. नंतर कॅनॉन ऑफ फ्लेक्झिबिलिटी. आता अर्थव्यवस्थेत काय बदल झाले, आता बघा मागच्या वेळेस जीएसटी काही जणांना माफ केला होता, दंड माफ केलं होतं, बरोबर आहे, कोरोनाच्या काळात. तर ती फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. आधीच्या काळात पण असायचं, लगान माफ, ते लगान पिक्चर बघितला ना तुम्ही, तर तशा पद्धतीमध्ये आहे ना, तकावी कर्ज असेल किंवा शेतकऱ्या माफ करणं हे राज्य ह्याच्या आधी पण केलं जायचं, ज्यावेळेस राजे असते त्यावेळेस, म्हणजे राज्यशाही होती त्यावेळेस सुद्धा दुष्काळ वगैरे पडला तर कर माफ केला जायचा. तर तशीच फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर कॅनॉन ऑफ डायव्हर्सिटी. कॅनॉन ऑफ डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर जो कराचा बेस आहे, बेस वाढवणे म्हणजे काय, जास्त लोकांना कमी प्रमाणात कर वसूल करणे, त्याला कॅनॉन ऑफ डायव्हर्सिटी असं म्हणतात. तर ते विविध लोकांकडनं, विविध घटकाकडनं तो जमा केला पाहिजे. कॅनॉन ऑफ ट्रान्सपरन्सी. आता ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, आपला पैसा कसा येतो आणि कसा खर्च होतो, रुपया कसा येतो आणि रुपया कसा जातो, हे जी सरकारने लेखाजोखा मांडलेला आहे, तो बघण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. आणि त्याचा जो टॅक्स पेअर आहे त्यांना आपला पैसा कुठं खर्च होतो ह्याची माहिती मिळण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याला आपण कॅनॉन ऑफ ट्रान्सपरन्सी असं म्हणतो. त्यानंतर कॅनॉन ऑफ युनिफॉर्मिटी आणि कॅनॉन ऑफ कोऑर्डिनेशन हे अजून आहे. आता हे तुम्हाला तुमच्या सतत विवेक बुद्धीला त्या गोष्टी कळतील. कोऑर्डिनेशन म्हणजे काय, तर कर संकलन करणारी व्यवस्था त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. नाहीतर इथं बघा, म्हणजे तुम्ही एक्साईज जे दारू आहे, दारूवरचं आबकारी कर, हे केंद्र सरकार पण गोळा करते आणि राज्य सरकार पण गोळा करते, त्यावेळेस काय होईल, गोंधळ होईल. आता एक्साईज डिपार्टमेंट आहे ते राज्य सरकारकडे दिलंय, त्यामुळे दारू संदर्भात काही गोष्टी असतील ते कोण बघतंय, राज्य सरकारच बघतंय, किंवा स्टेटचे जे पोलीस आहेत ते पण राज्य सरकारच बघतंय. तर त्या गोष्टी, किंवा आता जीएसटी आहे, जीएसटी मध्ये दोघांना अधिकार दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. युनिफॉर्मिटी म्हणजे काय, प्रत्येक राज्यात सारखं पाहिजे, त्यामुळे आपण जीएसटी आणलं ना, बरोबर आहे का. आता पण पेट्रोलच्या बाबतीत ते होतंय, जीएसटी लागू नाही, त्यामुळे कर्नाटक बाउंड्री, आता माझं गाव सोलापूर आहे, सोलापूरच्या साऊथची जी लोक आहेत त्यांना कर्नाटकात पेट्रोल स्वस्त भेटते म्हणून ते कर्नाटकामध्ये जाऊन भरून आणतात. तर हे युनिफॉर्मिटी नाही. टॅक्सचा नियम काय, तर युनिफॉर्म असला पाहिजे पूर्ण देशभरात. त्यामुळे जीएसटी आणला आपण. जीएसटी मुळे काय झालं, आता प्रत्येक राज्याचा जो व्याट आहे तो वेगवेगळा असायचा, प्रत्येक राज्यात त्याचा दर वेगळा असायचा, तो आता युनिफॉर्म झालेला आहे. जीएसटी सारख्या दराने आकारला जातो आणि परत त्या राज्यांना डिस्ट्रीब्यूट करून दिला जातो. त्याच्यामध्ये आहे ना अजून, पेट्रोलवर जर जीएसटी लागू केला असता तर मग त्याची किमती वगैरे वाढल्या असतात. त्यामुळे आता त्यांनी अभ्यास करण्यासाठी समित्या नेमलेल्या आहेत. दारूवर तर सगळ्याच गोष्टी लावल्या जातात, मात्र त्याच्यावर जीएसटी जर लावला तर मग ते कमी होईल ना. हा, मग ते आता 50% पर्यंत टॅक्स लावतो आपण दारूवर, आणि पेट्रोलवर पण भरपूर भरमसाठ टॅक्स आहे, बाकीचे टॅक्स कमी होतील. म्हणजे आपल्याला 40 रुपयाचे पेट्रोल सरकार 110 ला विकते, 40-50 जे काय असेल ते, त्याचे भाव फ्लक्च्युएट होतात. जर जीएसटी लावला तर 18%च लावता येईल त्यांना, बाकीचे कर लावता येईल नाही. म्हणजे पेट्रोलचे भाव कमी होतील आणि सरकारला त्याचा तोटा होऊ शकते. कारण पेट्रोल अशी वस्तू आहे, दारू अशी वस्तू आहे, सगळेजण त्या वाहतूक हात धुवून घेतील. महानगरपालिकेचा वेगळा कर असतो त्यामध्ये, प्रत्येक शहरात पण पेट्रोलचा दर वेगळा आहे त्यामुळे. आता पुढची कन्सेप्ट बघा, इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आणि इन्सिडन्स ऑफ टॅक्स. आता इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणजे काय, तर समजा आता इन्कम टॅक्स आहे, जो कर भरायला जातो त्याच्यावरच त्याचा आघात होतो, त्याला इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणतात. समजा माझा इन्कम टॅक्स आहे, मी भरायला गेलो तर माझ्यावरच आघात होणार आहे ना. तुम्ही कुठं ट्रान्सफर करू शकतो का, नाही, इन्कम टॅक्स ट्रान्सफर करता येत नाही. उदाहरणार्थ कंपनी कर, कंपनी कर त्याला कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतात. आता समजा एखादी टाटा कंपनीने स्वतःचा जो कॉर्पोरेशन टॅक्स भरलेला आहे तो ट्रान्सफर नाही करता येत, त्या कंपनीवरच त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, त्याला आपण इम्पॅक्ट टॅक्स ऑफ असं म्हणतो. आणि इन्सिडेन्स ऑफ टॅक्स म्हणजे काय, समजा जीएसटी, जीएसटी आता बघा तुमची फी असेल समजा 10,000 रुपये, त्या 10,000 मध्ये 1800 रुपये जीएसटी, तर मी तुमच्याकडनं तो घेतलाय आणि जाऊन मी सरकारला भरलाय, ते 1800 रुपये माझ्या खिशातनं गेलेत का, नाही, तुमच्या खिशातनं गेलेत. तर इन्सिडेन्स कोणावर पडलाय, तुमच्यावर पडलाय. इम्पॅक्ट जरी माझा असलं तरी इन्सिडेन्स कोणावर आहे, तुमच्यावर आहे.
आता इम्पॅक्ट म्हणजे काय तर पहिल्या टप्प्यावर आहे आणि ऍट लास्ट ते साखळे. बऱ्याच वेळा जो जीएसटी भरणारा असतो शेवटचा कस्टमर असतो, एंड कस्टमर जो स्वतःसाठी वापर करतो. आता अमेझॉन मध्ये बघा तुम्ही जीएसटी बिल जर दिलं तर ते वाईवर म्हणजे आधीचा जो जीएसटी आहे तो माफ होतो, त्यामुळे वस्तू स्वस्तात भेटतात. अमेझॉन किंवा कुठलाही जीएसटी नंबर दिला तर ते जीएसटीचा जो आधी ज्यांनी जीएसटी भरलाय तो त्यामधून मायनस केला जातो. ते पुढे जाऊया आपण. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये काय फरक आहे? तर डायरेक्ट टॅक्स असेल, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, तर एकाच व्यक्तीवर तो पडतो, म्हणजे इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स एकावरच आहे. मी कर भरतोय आणि माझ्याच खिशातनं जात आहे, म्हणजे काय झालं, इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स माझ्यावरच आहे. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स मध्ये जीएसटी वगैरे सारख्या गोष्टी आहेत ते वेगवेगळ्या व्यक्तीवर आहे. जीएसटी भरणारा व्यक्ती वेगळा आहे आणि ज्याच्या खिशातनं जातात ते वेगळी व्यक्ती आहे, म्हणजे इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स वेगवेगळ्या व्यक्तीवर आहे. त्याचं उदाहरण कोणते? इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर हा व्यवसाय कर आहे. व्यवसाय कर मध्ये राज्य सरकारला अधिकार आहे, मात्र 2,500, आता ते 12,000 वगैरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र ते ज्याचा व्यवसाय तोच भरतो, त्याला पुढे ट्रान्सफर करता येत नाहीत ते पैसे. त्याचा जो इन्सिडन्स आहे तो. अप्रत्यक्ष कर मध्ये काय तर कस्टम ड्युटीज आहेत, एक्साइज आहे, वॅट आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, हे सगळं काय झालं, इनडायरेक्ट टॅक्सेस झाले. आता डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय फरक आहे? तर डायरेक्ट टॅक्स इक्विटी प्रस्थापित करण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे समजा शाहरुख खान 100 कोटी रुपये खर्च कर भरत असेल, अंबानी 1,000 कोटी भरत असेल, तुमच्यापैकी बरेच जण शून्य भरत असतील, तर ते काय करतात, इक्विटी प्रस्थापित करतात. किंवा तुमच्यापैकी काही जण 20,000, 30,000, 50,000, काही जण 1 लाख भरत असतील, पण तिकडं अंबानीकडं, शाहरुख खानकडनं जास्त घेतलं जातं ना करत, ते इक्विटी आहे. पण इनडायरेक्ट टॅक्सेसचं तसं नाही. समजा तुम्ही जो पेन घेतलाय तो 20 रुपयाचा असेल, तो अंबानीला पण 2 रुपये टॅक्सेस त्यावर द्यावा लागतो, तुम्हाला पण 2 रुपये, शाहरुख खानला पण 2 रुपये. तर तो जो आहे तो प्रोग्रेसिव्ह नाही, रिग्रेसिव्ह आहे. त्यानंतर दोष काय तर प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्स आहेत त्याला कर चुकवण्यासाठी टॅक्स प्लॅनिंग, टॅक्स इव्हेजन. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय तर ते लिगल वे आहे. लिगल वे म्हणजे काय, सरकारनं स्वतः सवलती दिलेल्या असतात. समजा तुम्ही LIC मध्ये गुंतवा, जे हप्ते भरतायत, कर्ज काढतायत, त्यांना सुद्धा त्यातनं सूट दिलेली असते. आणि टॅक्स इव्हेजन म्हणजे काय तर कर लपवणे, कर लपवणे, कर बुडवणे, हे सगळ्या गोष्टी क्राईम मध्ये येतात. तर त्या सगळ्या गोष्टी टॅक्स अवॉइडन्स या गोष्टी आपण करू शकतो. मात्र इनडायरेक्ट टॅक्स मध्ये तसं करता येणार नाही. आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स एकत्रित करायची कर झालेली आता संस्था. हा, ते मी सांगतो. HUF म्हणजे काय ते डेफिनेशन आहे. डायरेक्ट टॅक्स जो कायदा आहे ना त्याच्यामध्ये हिंदू फॅमिलीज कुटुंब म्हणून ग्राह्य धरले जायचे आणि एक एंटिटी म्हणून त्याचा कर रिटर्न भरताना त्याला एक एंटिटी म्हणून पकडले जायचे. त्याचं मी डिटेल मध्ये सांगतो. आता आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी समराईज करायच्या आहेत बघा. हा, आता ह्यात तुम्ही ज्या तुमच्या पुस्तकात पण दिलेलं आहे ना, त्याला कलम लिहून घ्या एकदा. जर विचारलं तर मेन्सला विचारण्याची शक्यता जास्त आहे, कुठलाही मेन्स असू दे. आयकर जे आहे ते जे कर वाटप आहे त्या सूचीमध्ये नंबर किती आहे? 7व्या अनुसूचीमध्ये. तर 82 नंबर आयकरचा आहे, 85 नंबर निगम करचा आहे. संपत्ती कर हा फ्रंट मध्ये दाखवलाय बघा, मी तुमच्या पुस्तकात सरांनी काट मारले त्याला, डायरेक्ट ते रद्द झालाय. तर त्याचा 86 नंबर होता. मालमत्ता कराचा 87 नंबर होता. तरी नंबर लक्षात राहू द्या. किमान 82, 85 तर फिक्स लक्षात असले पाहिजे. कस्टम साठी सीमा शुल्क 83 आहे आणि पेट्रोलियम तंबाखूवरचं जे बाकीचं विक्री कर आणि एक्साइज आहे ते 84 नंबर. 82 आयकर, 83 सीमा शुल्क, 84 पेट्रोलियम तंबाखू आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आणि 85 कॉर्पोरेशन टॅक्स, 86 संपत्ती मालमत्ता 85.
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे व्यवसाय कर. व्यवसाय कर 60 नंबर नुसार आहे. जमीन महसूल बरेच राज्य आकारत नाही. आता अजून एक लिहून घ्या. सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ह्याची स्थापना झाली होती 1924 ला. ह्याचं विभाजन झालं सीबीडीटी आणि सीबीईसी. सीबीडीटी म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. आणि ह्याचं नाव काय? सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम. ह्याचं विभाजन कधी झालेलं आहे? तर 1963-64 मध्ये. आणि परत आता या दोघांना एकत्रित करून ह्याच्यापासून सीबीएसई, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, हे कधी स्थापन झाले? 2018 मध्ये. हा थोडा प्रवास लिहून घ्या. हा, सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू, सीबीआर म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. ह्याचं काय? सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम 2018 ला एकत्रित झाले. आता पुढची कन्सेप्ट आहे सरचार्ज, म्हणजे अधिभार आणि सेस. याच्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं. आता सरचार्ज आणि सेस मध्ये काय फरक आहे? दोन्ही गोष्टी करावर आकारल्या जातात. करावर परत उपकर असतो. आता सरचार्ज काय? तर ह्याला लिमिट असते. लिमिट म्हणजे काय? तर समजा 1 कोटीच्या वर असेल तरच त्याला सरचार्ज आकारला जाईल. समजा त्या 1 कोटीच्या वर जर समजा आयकर तो भरत असेल, 1 कोटीच्या वर तर आयकर भरतोय, किती भरतोय तो? समजा 30 लाख भरतोय, तर त्या 30 लाखावर हा सरचार्ज असेल. मात्र 1 कोटीची लिमिट क्रॉस केली तरच त्याच्यावर सरचार्ज आकारला जाणार नाही. पण सेसचं तसं नाही. सेस सर्व व्यक्तीवर आकारला जातो, सर्व करदात्यांना. समजा आता असं काय त्याला लिमिट सांगितलेलं नाही. आता सेस मध्ये बघा, एज्युकेशन सेस होता, नंतर रोड सेस होता. हा सेस जो असतो ना, तो पण करावरच असतो, मात्र तो सगळ्यांनाच आकारला जातो. सरचार्जला तशी लिमिट असते. 1 कोटीच्या वर जर बिल इन्कम दिलं तरच त्या टॅक्सवर सरचार्ज आकारला जाईल. आणि सरचार्जचं एक वैशिष्ट्य आहे की सगळं जो सरचार्ज आहे तो केंद्र सरकारला मिळतो, त्यातला कुठलाही वाटा त्यांना द्यावा लागत नाही. आता अजून एक कन्सेप्ट आहे एमएमटी, मॅक्झिमम मार्जिनल टॅक्स रेट. आता जरी 30% असेल, हे 30 लाख असेल, तर ह्याच्यावर मग समजा 10% सरचार्ज असेल, 3% सेस असेल. तर यामुळे काय होतं? या 30% 30 लाखाचे 10% म्हणजे समजा 33 लाख झाले. हे 3% म्हणलं तर 33.5 किंवा 34% झालं. तर हे झालं काय झाला? ऍक्च्युअल भरावं लागणार कर 34%, 34.5%. तर ह्याला काय म्हणतो आपण? एमएमटीआर, मॅक्झिमम मार्जिनल टॅक्स रेट. म्हणजे सर्वात जो श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचं समजा लाखो कोटीचं उत्पन्न असेल तरी तो काय भरणार आहे? एमएमटीआर नुसार, म्हणजे त्याच्यानुसार 34 किंवा 34.5 असेल, मॅक्झिमम तेवढा टॅक्स त्याला द्यावा लागेल त्याच्या उत्पन्नाच्या. जरी 30% स्लॅब मध्ये तो आला तरी सरचार्ज आणि सेस मुळे तो एमएमटीआर वाढतो. आता प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह कर एकदम सोपं आहे. उत्पन्नाची पातळी जशी वाढेल तसा कर द्यावा लागतो. म्हणजे 5%, 10%, 20%. आता समजा ह्यामध्ये सांगितलं नाही, 5 लाखाच्या असेल 5 लाख, 10 लाखाच्या वर असेल तर 10%, 30 लाखाच्या वर असेल तर 20%, 1 कोटीच्या वर असेल तर 30%. असं जर त्यांनी आपण स्लॅब पाडले तर त्याला काय म्हणायचं आपण? प्रोग्रेसिव्ह. रिग्रेसिव्ह म्हणजे काय? तर इनडायरेक्ट टॅक्सेस, आपल्या जीएसटी वगैरे. समजा जीएसटी 18% असेल, 10 रुपयाच्या बिस्किट पुड्यावर जर अंबानीला पण 2 रुपये द्यावे लागतात आणि आपल्यासारख्या गरीब व्यक्तीला पण 2 रुपये द्यावे लागतात, तर ते काय? रिग्रेसिव्ह टॅक्स आहे. उत्पन्नाची पातळी वाढल्यानंतर पर्सेंट कमी होतं. त्याला पुरोगामी आणि ह्याला प्रतिगामी. ऍड व्हॉल्युम टॅक्स आणि
स्पेसिफिक टॅक्स त्याच्यामध्ये काय फरक आहे? ऍड व्हॅलोरम म्हणजे वस्तूच्या मूल्यानुसार आकारला जातो. जर समजा आपण पेनावर आकारतोय किंवा मोबाईलवर आकारतोय, टीव्हीवर आकारतोय, या डिजिटल पॅनलवर आकारतोय, तर ते कसं आहे त्याच्या मूल्यानुसार आहे. 1 लाखाचं असेल तर त्याला 18% ठरलेलं आहे. त्याला आपण ऍड व्हॅलोरम म्हणतो, मूल्यानुसार. स्पेसिफिक म्हणजे काय? तर समजा आपण तंबाखूवर असतं, कोळशावर असतं, कोळशाला त्याच्या टोटल वजनावर, टनावर असतं ते करत, त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक टॅक्स. बरोबर आहे. ऍड व्हॅलोरम म्हणजे व्हॅल्यू प्रमाणे ऍड व्हॅलोरम. स्पेसिफिक टॅक्स म्हणजे काय? त्याच्या वजनानुसार, त्याच्या लांबीनुसार, तंबाखू असेल, कोळसा असेल, त्याच्यावर जे आकारले जातात ते स्पेसिफिक टॅक्स असतात. आता व्हॅल्यू बेस्ड टॅक्स आणि व्हॅल्यू ऍडेड टॅक्स त्याच्यामध्ये काय फरक आहे? आता व्हॅल्यू बेस्ड टॅक्स आहे त्याच्यामध्ये कॅस्केडिंग इफेक्ट होतो. तर कसं बघा, समजा एखादं गहूवर आपण 10 रुपये आकारले टॅक्स. समजा हा 1 टन गहू आहे, त्याच्यावर सुरुवातीला 10 रुपये किंवा 100 रुपये धरूया आपण, हिशोब करायला सोपं जाईल. त्याच्यावर 100 रुपये आकारले, 1000 रुपयाचे गहू आहे, त्याच्यावर 100 रुपये टॅक्स आकारल्यामुळे ते गहू परत जो बेकरीवाला आहे त्याला कितीला पडले? 1100 रुपयाला. त्या बेकरीवाल्याने काय केलं, यापासून ब्रेड तयार केले, तर त्या ब्रेडवर सुद्धा अजून परत टॅक्स आकारला जातो. समजा या 1100 रुपयाच्या गहू पासून जे ब्रेड तयार वगैरे झाले त्याच्यावर परत 200 रुपयाचा टॅक्स आकारला. परत ते ब्रेड पासून एखाद्याने सँडविच बनवला आणि त्या हॉटेलवाल्यांना सँडविच विकला, तर ते जेवढे सँडविच बनले त्या टोटल सँडविचवर समजा 400 रुपये टॅक्स आकारला असेल, तर काय होतोय? हा परत परत टॅक्स भरला जातोय. म्हणजे इथं 1100 रुपयाला आहे जी मूल्यवाढ झालेली त्याच्यावर परत आकारला जातोय. म्हणजे काय होतंय? प्रत्येक ठिकाणी त्याच्या व्हॅल्यूवर आकारला जातोय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा इम्पॅक्ट पडतोय. बरोबर आहे का? प्रत्येक ठिकाणी आघात पडतोय, कारण टॅक्सवर परत टॅक्स आकारला जातोय. त्याची जी किंमत टॅक्समुळे वाढली त्याच्यावर पण टॅक्स आकारला जातो. त्यामुळे त्या कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात त्याला. आता सध्याचे जे इनडायरेक्ट टॅक्सेस असतील, समजा आता एक्साइज ड्युटी वगैरे असेल, तर ती आपण प्रत्येक ठिकाणी जर आकारली तर त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, वॅट म्हणजे काय? जसं आपण सेल टॅक्सला वगैरे सुरू केलं होतं. आता ह्यामध्ये काय करायचं? जे त्यानं भरलेला कर आहे त्यातनं ह्याला मायनस करायचं. अशी जीएसटी मुळे असं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर कसा होतो त्या पद्धतीने ती वापर केली जाते. मागच्या व्यवहारात त्यानं जो कर भरलेला आहे त्यात त्याला सूट दिली जाते, त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता ह्याच्यामुळे काय होईल? तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि टॅक्सवर परत टॅक्स द्यायची गरज नाही. त्याच्या राहणीमानात सुद्धा सुधारणा होईल, कारण त्याला वस्तू स्वस्त होतील आणि सिंगल बेस्ड टॅक्स सिस्टीम असल्यामुळं ह्याचा वापर चांगल्या पद्धतीने होईल. ह्याचे निगेटिव्ह परिणाम काय? तर खर्चिक प्रणाली. तुम्ही जीएसटी भरताना तुम्हाला बरेच रिटर्न वगैरे भरावे लागतात, त्याच्या मागचा व्यवहार आहे त्याचा सुद्धा आढावा ठेवावा लागतो. त्यासोबतच ह्याच्यामुळं समानतत्वाच्या विरोधात आहे, कारण जीएसटी हा सगळ्यांना सारख्या पद्धतीने आकारला जातो. म्हणजे श्रीमंत व्यक्ती असू दे किंवा गरीब असू दे, प्रत्येकाला जे पर्सेंटेज द्यायचे ते सेमच द्यायचे. त्यामुळे ह्याच्यामुळं समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. हा प्रतिगामी आहे, कारण श्रीमंत गरीब दोघांना सुद्धा तो सारख्याच दराने आकारला जातोय. आता हे महामंडळ कर आणि आयकर काय आपण डायरेक्ट बघूया. हे त्याची काय तुलना करायची गरज नाही, मात्र त्यांच्यासाठी कायदा एकच आहे, आयकर अधिनियम 1961. महामंडळ कर, कॉर्पोरेशन टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स ह्याला काय म्हणलं जातं? कंपनीचा इन्कम टॅक्स. ज्या कंपनीचं इन्कम आहे त्या इन्कमवर आकारलं जातं त्याला महामंडळ टॅक्स म्हणतात, आणि वैयक्तिक व्यक्तीवर किंवा आकारलं जातं त्याला इन्कम टॅक्स म्हणतो आपण. आता एक एक बघूया. सगळ्यात महत्वाचा इन्कम टॅक्सचा सूचीचा नंबर किती आहे? 82. त्यामध्ये सांगितलं कृषी उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावर कर आकारते. आता हे कृषी उत्पन्न जे आहे ते 60 नुसार आहे. कृषी किती मध्ये येतं? 60 नंबरला, आणि ते कुणाला दिलंय? राज्याला दिलंय. 7व्या अनुसूचीमध्ये जी विभागणी आहे त्यामध्ये 82 नुसार केंद्राला अधिकार आहे आयकर आकारायचा. सॉरी, इथं चुकलं माझं. 60ला बिझनेस आहे, 46ला कृषी आहे. 60ला व्यवसाय कर आहे ना. 46 नुसार कृषी उत्पन्नावर राज्यांना आयकर आकारण्याचा अधिकार आहे, आणि कृषी उत्पन्नावर आयकर आकारण्याची हिंमत कुठल्याच राज्याने अजूनपर्यंत केलेली नाही. म्हणजे बघा, ब्रिटिशांच्या काळात महत्वाचे त्यांचे सोर्स कोणते होते? तर कस्टम होतं, त्यानंतर फॉरेस्टवरचा कर होता, वनावरचा कर होता, आणि जमीन महसूल होता, शेतसारा होता. आज सध्यातील कर आहेत तिन्ही पण निर्यातीवर आयातीवर आपण मिनिमम कर ठेवतोय जवळपास नाहीच्या बरोबर. फॉरेस्टचा तर विशेष नाही. आणि तिसरा जमीन महसूल, तो पण शून्याच्या जवळ आहे. म्हणजे आजच्या कराचे जे स्ट्रक्चर आहे तो पूर्ण बदललेला आहे. त्यासाठी आयकर कायदा 1961 आहे, आयकर नियम 1962 आहे, हे पण लक्षात ठेवा.
आता 60 वर्षावरील भारतीय नागरिक, अनिवासी व्यक्ती, अविभाजित हिंदू, अनडिवाइडेड फॅमिली. आधीच्या काळात कसं असायचे, फॅमिली मोठ्या असायच्या आणि त्या सगळ्या फॅमिलीला एकत्रित करून ते टॅक्स रिटर्न भरायचे. त्यामुळं हिंदू अनडिवाइडेड फॅमिली ही नावाची कन्सेप्ट त्या टॅक्सच्या कायद्यामध्येच आहे. असोसिएशन ऑफ पर्सन किंवा लोकांचं बॉडी असेल किंवा आर्टिफिशियल ज्युडिशरी पर्सन असेल. कृत्रिम न्यायिक व्यक्ती म्हणजे काय, तर समजा पीएमसी आहे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ती एक व्यक्ती आहे. म्हणजे सॉरी, कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय, तर त्याच्यावर खटला लादता येतो आणि ती स्वतः इतरांवर खटला करू शकते. म्हणजे त्याला आपण काय दर्जा दिलाय, चालू, त्याला आपण कृत्रिम व्यक्तीचा दर्जा दिला. त्याच्या नावानं खटला दाखल करता येतो किंवा पीएमसी वर खटला दाखल करता येतो. त्याला आर्टिफिशियल ज्युडिशरी पर्सन असं म्हणतात. त्यासोबतच सिनियर सिटीजनची डेफिनेशन वेगळी केली, कारण यांना आपण काय करतोय, जास्त सवलती देतोय. 80+ असणारे व्यक्ती असतील त्यांना पण सवलती देतोय, त्यामुळे त्यांची सुद्धा वेगळी डेफिनेशन सांगितलेले आहे. आता वैयक्तिक व्यक्ती उत्पन्नावर तो आकारला जातो, त्यामुळे पर्सनल इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. मात्र जे संस्था आहेत त्या संस्थेवर जो इन्कम टॅक्स आकारला जातो त्याला कॉर्पोरेट टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स, महामंडळ कर असं त्याला आपण म्हणतो. आता जो इन्कम टॅक्स आहे तो प्रमुख करापैकी एक आहे, मात्र हा प्रोग्रेसिव्ह आहे. त्यामुळं जे रिडिस्ट्रीब्युशन होतं वेल्थचं, त्यासाठी ते हा महत्वाचा आहे. बरोबर आहे का? कारण श्रीमंत व्यक्तीला तो जास्त आकारता येतो, गरीब व्यक्तीला कमी आकारता येतो. त्यामुळं जे उत्पन्नाचं वितरण आहे ते समान करण्यासाठी ह्याची मदत होते. आता हा एकदम फ्लेक्झिबल आहे, मात्र भारतामध्ये अजून सुद्धा बरेचसे व्यवहार हे रोखीच्या स्वरूपात होतात. कॅश दिल्यामुळं ते ट्रान्झॅक्शन मध्ये येत नाहीत आणि आर्थिक जाळ्यात न आल्यामुळं आपल्याला ऍक्च्युअल अंदाज लावता येत नाही. त्यामुळे ही एक आपल्याकडे रिडिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये आयकर अपयशी का ठरलाय, कारण आपल्याकडे ब्लॅक मनी म्हणजे जो कर चुकवलेला आहे आणि एक समांतर व्यवस्था कॅशची आहे. कॅश व्यवहार जास्त असल्यामुळं कॅशची एक समांतर व्यवस्था आहे, त्यामुळं आयकर हा जास्त यशस्वी ठरलेला नाही. त्यासोबतच आयकर हा फ्लेक्झिबल आहे, मात्र भारतात आयकरची लवचिकता नाही, कारण अजून सुद्धा आपल्याकडे अनौपचारिक आणि रोखीचे व्यवहार जास्त आहेत. आता पण बघा, इकडे पण काय करतो आपण बऱ्याच वेळेस, जे व्यवहार केले जातात भारतातल्या बऱ्याच लोकांकडून त्या गोष्टी केल्या जातात की जर समजा एखादी जमीन असेल, ती जमीन चुकीची दाखवली, आता समजा 60 लाखाची जमीन आहे तर ती 40 लाखाची दाखवून स्टॅम्प ड्युटी चुकवायची. इन्कम टॅक्स सुद्धा त्याच्यामध्ये युएज करता येईल, कारण तुमच्याकडे एवढे पैसे कसे आले त्याची पण चौकशी होणार नाही. तर अशा गोष्टी असल्यामुळं भारतात इन्कम टॅक्सचं जे भूमिका आहे ती पूर्ण पद्धतीने रिडिस्ट्रीब्युशनची यशस्वी होताना दिसत नाही. आता ई फायलिंग काय असतं त्यामध्ये, तर आयटीआर साठी आयटीआर रिटर्न पोर्टल असतं, त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही आयटीआर भरू शकता. 2009-10 पासून एक सिस्टीम सुरू केली. त्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, वेतन सहज मिळतं आणि व्यवसाय सुगम करावा असं लिहा तिथं. वेतन सहज मिळतं असं जर लिहिलं ना तर सहज फॉर्म लक्षात ठेवता येईल तुम्हाला. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. वेतन सहज मिळतं आणि व्यवसाय सुगम करावा, कारण वेतनासाठीचा जो फॉर्म आहे तो सहज आहे आणि व्यावसायिक व्यक्ती जे आहेत त्यांच्यासाठी सुगम फॉर्म आहे. एकदम सोप्या पद्धतीने, ज्यामुळे तुम्हाला सीए कडे जायची गरज नाही, तुमचा आयटीआर तुम्ही स्वतः फाईल करू शकता. आता एक नवीन कन्सेप्ट आहे, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. आता समजा मी एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करतोय किंवा एखाद्या, आता बॉडीगार्ड म्हणून काम करत असेल एखादा व्यक्ती, विशिष्ट व्यक्ती सलमान खानचा बॉडीगार्ड असेल, तर सलमान खान काय करेल, त्याच्या बॉडीगार्डला 50,000 रुपये देताना त्याचा जो 10% टॅक्स आहे तो 5,000 आधीच कट करेल आणि तो सरकारला भरेल. त्याला आपण टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स असं म्हणतो, त्याला टीडीएस असं म्हटलं जातं. पगारदार व्यक्ती, पगार देणारा जो एम्प्लॉयर आहे तोच आधी कट करून जर पैसे घेत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, टीडीएस. थोडा एसी 25-26 करा, तर त्याला काय म्हणतो आपण, टीडीएस. टीडीएस समजला, पगारदार एम्प्लॉयर आहे तोच कट करून घेणार पैसे, त्याला टीडीएस असं म्हटलं जातं. आता पॅन कशासाठी महत्वाचा आहे, पॅन बघा आता त्याच्यामध्ये अल्फा न्यूमेरिकल आहे तो, अक्षरे आणि हे पण असतं, 10 अंकी आहे तो आणि अल्फा न्यूमेरिकल आहे तो, आयकर विभागातर्फे देण्यात येतो. आणि प्रत्येकाकडे एकच पॅन कार्ड पाहिजे, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणं हा गुन्हा आहे. तर तुमच्या नावावर किती ट्रान्झॅक्शन झाले तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर ते कळू शकतं. आता आपण मोठी गाडी घ्यायची असेल, सोनं काही लिमिटच्या पुढे घ्यायचं असेल किंवा जास्त मोठा व्यवहार करायचा असेल किंवा तुम्हाला पैसे सुद्धा जास्त काढायचे किंवा टाकायचे असतील, तर तिथं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेला पॅन नंबर हे टाकणं कंपल्सरी केलेलं आहे. मोठ्या व्यवहारात सुद्धा पॅन कार्डचे झेरॉक्स द्यावे लागते, बरोबर आहे. तर त्यासाठी पॅन कार्ड एकच असलं पाहिजे आणि पॅन कार्डचा वापर आपण इन्कम टॅक्स भरण्यासाठी वगैरे करतो.
आता त्यांचं सीजीटी आहे, कॅपिटल गेन टॅक्स. आता समजा एखादी संपत्ती आपण घेतली आणि ती विकली, तर जागा असेल, जागा 10 लाखाला घेतली मी आणि पुढच्या वर्षी 15 लाखाला विकली, तर मला हा नफा झालाय 5 लाखाचा, तो कॅपिटल गेन टॅक्स आहे. आणि कॅपिटल गेन टॅक्स वर सुद्धा भांडवली लाभ कर आकारला जातो. हा पण एक प्रकारचा इन्कम टॅक्सच आहे. समजा शेअर्स, मी टाटाचे शेअर्स घेतले, आज 100 रुपयाला होते, 100 शेअर घेतले मी, 100 शेअर 100 रुपयाचे, म्हणजे किती रुपये झाले, 10,000चे. आणि ते समजा 500 रुपयाला त्याची फेस व्हॅल्यू झाली, तर ते 10,000ची किंमत किती झाली, आता 50,000 झाली, तर 40,000 मला कॅपिटल गेन झालं, तर त्याच्यावर पण टॅक्स भरावा लागेल, त्याला सीजीटी म्हणतात. हा पण एक प्रकारचा इन्कम टॅक्सच आहे. नंतर कॉर्पोरेशन टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे काय, तर कंपनीचा इन्कम टॅक्स थोडक्यात. ह्याच्यासाठी जो विषय आहे तो 85 आणि कायदा सेम आहे. कायदा कोणता आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 आणि इन्कम टॅक्स रूल 1962. हे दोन्ही लक्षात ठेवा. रूल 62 आहेत आणि कायदा 61 आहे. इन्कम टॅक्स साठी जो सूचीचा क्रमांक आहे तो 82 आहे. कॉर्पोरेशन टॅक्स साठी कोणता आहे, 85 आहे. एवढं लक्षात असू द्या, ह्याच्यावर प्रश्न फॅक्च्युअल येऊ शकतो. आता ह्यासाठी काय केलंय, तर कर वेगवेगळा, दर वेगवेगळा ठेवलाय. देशी कंपन्या असतील तर त्यांच्यावर निगम करायचा दर 30% होता, 15-16 तो 25% केला आणि 16-17 पासून तो विभेदात्मक लागू करण्यात आला. आता सध्याचा दर जो आहे तो आपण बघूया. लेटेस्ट दर आपण ह्याच्यामध्ये पण बघितलंय बजेटच्या सिस्टम मध्ये, पण तरी आता एकदा रिवाइज करूया. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 3 टप्पे केलेले. देशी मोठ्या, देशी छोट्या आणि कर सवलत घेणाऱ्या कंपन्या. देशी मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, एक मोठ्या आहेत, एक छोट्या आहेत आणि कर सवलत घेणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांचे दर कसे ठेवलेले आहेत, तर किती का असं नाही, त्याला 1 कोटीच्या, म्हणजे छोट्या कंपन्या असतील तर त्यांना उत्पन्नाची लिमिट आहे. आता छोट्या कंपन्यांसाठी त्यांनी 3 टप्पे केले, 1 कोटीपर्यंत. हे लिहायची गरज नाही. 1 कोटीपर्यंत जर असेल तर 25%. त्यानंतर 1 कोटी ते 10 कोटी असेल, 1 ते 10 कोटी असेल तर त्याला किती, 25च आहे. आणि 10 कोटीच्या वर असेल तरी पण 25च आहे. आता फरक कशात केला यांनी छोट्या कंपन्यांसाठी, तर त्याच्या सरचार्ज वर केलेला आहे. सरचार्ज कसा आहे, तर तो 0712 आहे. हे लक्षात ठेवायचं, 0712. 0712 कसं आहे, 1 ते 10 साठी आणि 10 कोटीच्या वर. ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सगळं 0712 असणार आहे, कारण इथं 10 कोटीच्या वर जो ठेवलेला आहे. मात्र हा जो 25%चा सरचार्ज आहे तो किती होतो तिथं जाऊन, सॉरी, जो दर आहे तो किती होतो तिथं जाऊन 30. म्हणजे एकत्रित लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण हे सगळं, हे तक्ता जर छोटा करायचा असेल तर असं लिहू शकतो आपण. हे देशी कंपनी आहेत. जर 1 कोटीपर्यंत असेल तर किती दर आहे, 25. 1 ते 10 असेल तर किती दर आहे, 25. आणि 10 कोटीपेक्षा जास्त असेल तर किती दर आहे उत्पन्न त्याचं, 10 कोटीपेक्षा जास्त असेल तर 25च आहे. मात्र ह्याच्यासाठी अट काय, तर ज्याचं उलाढाल आहे, टर्नओव्हर उलाढाल 400 कोटीपेक्षा कमी आहे. हे येण्याची शक्यता खूप कमी आहे, येणार नाही प्रश्न. पण 400+ जर उलाढाल असेल तर मग त्याला एकच कर आहे, किती, 1 ते 1 कोटीला 30. 1 ते 10 कोटी, 1 कोटीपर्यंत असेल तर 30, 1 ते 10 असेल तर 30 आणि 10 कोटी प्लस असेल तरी 30. मात्र ह्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, 0712 आहे ना सर, हा सुद्धा 0712 आहे. आणि सेस सर्वांना 4%, त्यामुळे हे पाठ करायची गरज नाही. सेस सगळ्यांनाच 4%, आरोग्य शिक्षण उपकर. त्यामुळे पाठ काय करायचं आपल्याला, तर 400 कोटी टर्नओव्हरच्या आत असणार आहे, 400 कोटी टर्नओव्हरच्या वर असणार आहे. इथं दर जो आहे 25% आणि हा 0712 दोन्हीकडे सारखाच आहे. आणि जर 400 कोटीच्या प्लस टर्नओव्हर असेल तर त्याला 30% निगम कर आकारला जातो. जर एका वाक्यात लिहायचं असेल तर कसं लिहिणार तुम्ही, 400 कोटी टर्नओव्हर पेक्षा कमी कंपन्या ज्या आहेत त्यांना 25% आणि 400 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असेल तर त्याला किती, 30%. एवढं सोपं आहे. 0712 हा काय रेट आहे, त्यांचा सरचार्जचा रेट आहे. 1 कोटीपर्यंत 0, 1 कोटी ते 10 कोटी 7% आणि 10 कोटीच्या वर 12. सगळ्यांना सेस हा 4%. एका वाक्यात लिहा कुठे जाते. या तक्त्याचा सारांश लिहा, परत तक्ता पाठ करायची गरज नाहीये. जर प्रश्न आला तर तुम्ही त्याच्यावर फिरू शकताय.
सॉरी, हे चिन्ह चुकलं. 400 कोटीपेक्षा कमी असेल टर्नओव्हर. टर्नओव्हर हा 400 कोटीपेक्षा कमी आहे आणि टर्नओव्हर 400 कोटीपेक्षा जास्त आहे, तर 30%. हे बाकी 0, 7, 12 आहेच. 0, 7, 12 कसं आहे ते पण लक्षात ठेवा. 1 कोटी, 1 ते 10 आणि 10 कोटीपेक्षा जास्त. हे दोन वाक्यात आपण सगळं लिहू शकतोय. सीएस सर्वांना 4च, सर्वांनाच काय का असं. आता त्याच्यामध्ये तिसरं एक लिहू शकता तुम्ही, कर सवलत न घेणारे त्यांना काय, त्यांना 22%, त्यांच्यासाठी 22%. नंतर ज्या नवीन कंपन्या आहेत त्यांना सेस जो आहे तो मात्र 10%. त्यांच्यासाठी किती आहे, 15%. त्यांच्यासाठी अधिभार किती आहे, 10%. हे सगळे तक्ते देण्याच्या 5-6 वाक्यातच सगळं पूर्ण येऊ शकतंय. आता ज्या परकीय कंपन्या आहेत त्यांना मात्र जास्त आहे. त्यांना किती आहे, 40%. मात्र सेस किती आहे त्यांना, सरचार्ज किती आहे, अधिभार किती आहे, 0.25 आहे. हे लक्षात राहिलं. हे 5 वाक्यात त्याला समराईज करा. आता आपण मॅट बघूया. मॅट काय, तिकट करू कशावर. हा, नवीन कंपन्या ज्या आहेत त्यांना सरचार्ज 10%, आणि ज्या परकीय कंपन्या आहेत त्यांना 40% रेट आहे, आणि त्यांचा जो सरचार्ज आहे तो 0.25 आहे. 0.25. 1995 मध्ये मॅट कराची घोषणा करण्यात आली आणि 97-98 पासून मॅट कर आकारण्यात येऊ लागला. कारण बरेच ज्या कंपन्या होत्या त्या वेगवेगळ्या सवलत घ्यायच्या आणि सवलत केल्यामुळे त्यांच्यावर कर आकारणं हे अवघड जायचं. आता 22-23 जो वर्ष आहे त्याच्यामध्ये आता 2 टप्प्याने मॅट आकारायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये काय सांगितलं की ज्यांचा बुक प्रॉफिट आहे तो 10,000 रुपये आत आहे त्यांना 15% मॅट आकारला जायचा, आणि त्यांची कर द्यायचा 1.5 लाखापर्यंत असेल अंदाज सांगितला त्यांनी. पुस्तकी नफा आणि निव्वळ नफा म्हणजे काय, बुक प्रॉफिट म्हणजे काय तर त्यांनी दाखवलेला नफा, आणि निव्वळ नफा म्हणजे काय त्यांना नेट किती नफा होतो. बुक प्रॉफिट म्हणजे त्यांनी दाखवलेला नफा. आता त्याच्या एवढं डिटेलमध्ये जायची आपल्याला काय गरज नाही. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर 95 पासून मॅटची सुरुवात झाली, 97-98 पासून मॅट आकारला जाऊ लागला. आता मॅट जो होता तो घसाऱ्या आधी पुस्तकी नफ्यावर आकारला जातो. मॅट कराचा दर जो होता तो 18.5% होता. मात्र 2019 पासून मॅट किती करण्यात आला, 15%. हे लक्षात ठेवा. आता बुक प्रॉफिट म्हणजे काय आणि नेट प्रॉफिट म्हणजे काय. बुक म्हणजे काय, समजा एखादी कंपनी आणि त्याला बुक प्रॉफिट 10 लाख रुपये, मात्र ते वेगवेगळ्या सवलती आणि प्रोत्साहन घेतं, त्यामुळे त्याचा जो निव्वळ नफा आहे तो 4 लाखाचा असेल. नेट किती त्याचा 4 लाख. तर पुस्तकी नफा जो असेल, जो बुक प्रॉफिट आहे त्याच्यावर काय आकारला जातं, मॅट. आणि जो कॉर्पोरेशन टॅक्स आहे, कॉर्पोरेशन शेवटी कशावर असतं, निव्वळ नफ्यावरच असतं ना. त्यामुळे जो निगम कर आहे तो ह्याच्यावर, ह्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स म्हणू शकतो. कॉर्पोरेशन टॅक्स हे 4 लाखावर नेट प्रॉफिट आकारला जायचा.
आता या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे मॅटवर कशावर आखायचा, बुकवर आखायचा का नेटवर आखायचा, कशावर बेस असला पाहिजे, त्यासाठी एपी शाह समिती नेमली होती, शाह समिती. शाह समितीने काय सांगितलं होतं की बुक प्रॉफिटवर नका करू, ते कशावर आका, नेट प्रॉफिटवर, कारण कंपनीला तोटा कशावर होईल, बुक प्रॉफिटवर आकारल्यावरच होईल. नेट म्हणजे कधी पण कमीच असतं, ग्रॉस असेल बुक असेल त्यापेक्षा नेट कमीच असतं. एपी शहानं सांगितलं होतं की नेट प्रॉफिटवर तुम्ही आकारा, आणि त्यासाठी सुधारणा करा, कारण आयकर कायदा आहे त्याच्यामध्ये पण सुधारणा करावी लागणार होती. त्यासाठी डीटीसी कोड वगैरे आलता, मात्र तो डीटीसी कोड आता मागे पडलेला आहे. व एक डीटीसी कोड मध्ये सगळ्याच डायरेक्ट टॅक्स मध्ये सुधारणा करायचं प्रस्तावित होतं.